ओम मन सामर्थदाता श्री अनिरुद्धाय नमः। मी कुमारी विनया रामचंद्र आपटे, वय 53 वर्ष, राहते अंधेरीला, विजयनगर सोसायटीत, अंधेरी पूर्व. बरं नसलं की चेंबूरला भावाकडे येते डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायला व तेव्हा आवर्जून चेंबूर उपासना केंद्रात हजेरी लावते. आता मी तुम्हाला 2004 मध्ये आलेला बापूंचा अनुभव सांगू इच्छिते. तेव्हा माझी भक्तीची सुरुवात होती. मी नुकतीच पंचपुरुषार्थ उपासना घेतली होती. मी भक्तीच्या मार्गावर कच्ची होते. पंचपुरुषार्थ उपासना घेऊन सुद्धा माझ्या मनात अनेक शंका होत्या की बापूंना गुरु मानावं की नाही. जेव्हा भक्त नवा असतो तेव्हा तो आपल्या गुरुला खूप अटी घालत असतो. ही माझी इच्छा पूर्ण केलीस तरच मी तुला गुरु मानले, असा त्याचा हट्ट असतो आणि तो त्याला चक्क कामाला लावतो ती इच्छा पूर्ण होईपर्यंत. मग जरी भले ती इच्छा छोटी असो व मोठी असो. तसंच माझ्या बाबतीत पण झालं. तर कशा रीतीने बापूने माझ्यासारख्या नवीन भक्ताचा हट्ट पुरवला व कायम त्यांच्या चरणी ठेवून घेतले, हेच या अनुभवातून मला सांगायचे आहे. 2004 साली मी प्रमोद प्रभुलकर यांच्या अभिनयाच्या शिबिराला जात होते. ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी. ह्याच दरम्यान त्यांचा मराठी चित्रपट गोड गुपित याचं शूटिंग सुद्धा सुरू झालं होतं पुणे वाणवडीला आणि ते त्याचं दिग्दर्शन करत होते. मला जवळजवळ 1 महिन्याआधी सांगण्यात आलं होतं की आम्ही तुला पिक्चरच्या शूटिंगसाठी बोलावणार आहोत. पण 1 महिना उलटून गेला तरी काही मला बोलावणं ऑफिशियली आलं नव्हतं. पण 6 मार्च 2014 मला ऑफिशियली आमंत्रण आलं. म्हणजे घरी फोन आला की तुम्ही शूटिंग स्थळी 11 किंवा 12 मार्चला पोहोचावं. 11 मार्चला आलात तर पूर्ण दिवसाचं शूटिंग घेऊन तुम्ही संध्याकाळी मुंबईला परतू शकता. पुण्याचं आणि त्या दिवशीचा राहण्या खाण्याचा सगळा खर्च ते करणार. पुण्याचं रिझर्वेशन 3 दिवस आधी होतं. म्हणून 9 मार्चला मी ऑफिसमधूनच परस्पर म्हणजे चर्चगेटला जाऊनच पुण्याचं रिझर्वेशन केलं. आईचं व माझं इंद्रायणी एक्सप्रेसचं. तर जवळ 5,000ची रोख रक्कम घेऊन आम्ही दोघी निघालो. 1,000 प्रत्येकी दोघींच्या हँड पर्सेसमध्ये व बरोबर आम्ही 2 हँडबॅग्सही घेतल्या होत्या. लाल रंगाची माझी आणि निळी रंगाची आईची. तर माझ्या लाल बॅगेच्या तळाशी मी 3,000ची रोख रक्कम एन्व्हलपमध्ये गुंडाळून बळकटी करून रब्बर बँड लावून ठेवली होती. व 11 मार्च 2004 सकाळी 9:30 इंद्रायणी एक्सप्रेसने आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलो. 10:30 पर्यंत सामानासकट रिक्षा स्टँडवर पोहोचलो. तेव्हा आम्हाला असं दिसलं की रस्त्यात सगळे काळा रंग तोंडाला फासलेली पोरं आहेत. दारू पिऊन धिंगाणा घालणारे पुरुष आहेत. रिक्षेवाले पण पेरलेले आहेत. आणि मेन म्हणजे दुकानं, हॉटेल सगळं बंद आहे. ट्रॅफिकची ये-जा पण बंद होती. तेव्हा एक सज्जन रिक्षेवाला आमच्या पाशी आला व आम्हाला म्हणाला, बाई
आज पुण्याच्या लोकांचा होळीचा सण आहे. टिळक पंचांगाप्रमाणे इथली होळी संध्याकाळी 7 पर्यंत चालते. तुमच्या दोघींच्या तोंडावरून स्पष्ट समजते की तुम्ही मुंबईकर आहात म्हणून. तर तुम्ही उगीच हॉटेल शोधण्याचं धाडस करू नका. मी तुम्हाला जवळच असलेल्या ऋतुगंधा हॉटेलमध्ये सोडतो. तुम्ही हॉटेलमध्येच बसून राहा. संध्याकाळी 7 नंतर बाहेर पडा. मी सांगतोय तसंच करा. असं सांगून त्याने आम्हाला ऋतुगंधा हॉटेलवर सोडलं व आमची व्यवस्था करून तो गेला. हे हॉटेल लक्ष्मी रोडवर होतं. आता आम्ही दोघींनी आमच्या रूमवर चहा मागवला व अंघोळी आटपून फ्रेश झालो. नंतर आम्ही डायरेक्टरना फोन लावला. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला तुझा नंबर दे आणि म्हणजे ऋतुगंधा हॉटेलचा नंबर दे आणि आम्ही थोड्या वेळाने तुला फोन करू. 11:30 वाजता मला भूक लागली म्हणून आम्ही श्रीखंड पुरीचं जेवण मागवलं रूमवरच आणि आम्ही जेवलो. नंतर 12:30 वाजता डायरेक्टरांचा फोन आला की आजचं शूटिंग रद्द झालंय, उद्या सकाळी वानवडीला या. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. अशी काय ही डायरेक्टर लोक पुण्याला पोचल्यावर आयत्या शूटिंग रद्द करतात. मग उद्या तरी शूटिंग होणार आहे की नाही असा मला संभ्रम पडला. कारण मी काही 2 दिवस राहण्याच्या तयारीने पैसे बरोबर आणले नव्हते. म्हणून मग रूमवरून ऋतुगंधाच्या हॉटेल मालकाला बिल विचारलं. तर तो म्हणाला लिहून ठेवलाय, संध्याकाळी खोली सोडाल तेव्हा पेमेंट करा. त्यांनी आकडा सांगितला. परत 10 मिनिटांनी रूमवरून मी बिल विचारलं तर तो म्हणाला 1560 रुपये. हे ऐकल्यावर मी उडालेच. खाली जाऊन तपशील विचारला तर तो म्हणाला 1200 रुपये राहण्याचे आणि आता जेवणाचे व चहाचे मिळून 360 रुपये झाले. बापरे, किती महागडं हॉटेल आहे हे. क्षणभर हा विचार माझ्या मनात सरकून गेला. आईला जाऊन सांगितलं तर आई म्हणाली मगाशी आपण हॉटेल मालकाला पेमेंट बद्दल काही विचारलंच नाही. रिक्षावाल्यावर विश्वास ठेवला कारण सगळी हॉटेल दुकानं बंद होती म्हणून आणि त्या रिक्षावाल्याने आपल्याला फसवलं बाई माणसं बघून. मग आता काय करायचं ते काही नाही. आपण आता 2:30ला बाहेर पडू व दुसरं जवळच कमी भाडंवालं हॉटेल बघू. सामान तिथे हलवू आणि वानवडीची जागा पण बघू. त्याप्रमाणे आम्ही दोघी 2:30ला ऋतुगंधा हॉटेल बाहेर पडलो. 10-15 पावलं चालल्यावर आम्हाला हॉटेल स्वरूप दिसलं. ज्या वेळेस आम्ही रेंट बद्दल त्यांच्या पेमेंटच्या टर्म्स अँड कंडिशन्स बद्दल व्यवस्थित विचारून घेतले. परत कुठे घोळ व्हायला नको. आणि आम्ही स्वरूप हॉटेलच्या मालकाला 1 तासात येतो असं सांगितलं व ऋतुगंधा हॉटेलवर परतलो. सामानाची आवराआवर केली. पैसे चुकते करण्यासाठी आम्ही हॉटेल मालकाला बिल मागितले तर ऋतुगंधा हॉटेल मालकाने 1560 रुपयाचे बिल फाडले व आमच्या स्वाधीन केले. सामान आवरले तेव्हाच आमच्या लक्षात आलं की 3 दिवस काढायचे आहे. म्हणून पाकिटाची वळकटी बघायला मी माझ्या लाल हँडबॅगेच्या तळाशी हात घातला तर पाकिट गुल झालेलं होतं. कुठे सापडतच नव्हतं. आत्ता तर खरी पंचायत आली होती. म्हणून मी आईला विचारलं तुझ्या हँडबॅगमध्ये तू पैशाची वळकटी ठेवली आहेस का. तर आई म्हणाली नाही. म्हणून मग दोघींनी ठरवलं की आता लगेच ऋतुगंधा हॉटेल सोडायचं आणि स्वरूप हॉटेलमध्ये जायचं आणि तिथे गेल्यावर पैशाचं पाकिट शोधायचं. असं ठरल्यावर आम्ही पुढच्या 10 मिनिटांमध्ये ऋतुगंधा हॉटेल सोडलं. 1560 रुपये बिलाचं पेमेंट करू व स्वरूप
मध्ये शिफ्ट झालो. 300 रुपये खोलीचं भाडं भरू व आमच्या रूमवर गेलो. तिथूनच आम्ही मामे बहिणीला फोन लावला तिच्या बँकेमध्ये. तेव्हा कळलं की ती पुण्याला नसून मुंबईच्या ब्रँचमध्ये ट्रेनिंगसाठी गेली होती. सासू सासरे साताऱ्याला गेले होते म्हणून घराला कुलूप होतं. म्हणून मग आम्ही आत्याला फोन लावला तर तिथेही आम्हाला नकार घंटाच ऐकायला मिळाली. 3 वेळा आम्ही फोन केला पण कोणी फोनच उचलत नव्हतं. आता आम्ही फार हवालदिल झालो कारण पैसे सापडतच नव्हते. 2 नातलगांना फोन करून बघितला तर तिथेही पैशाची किंवा राहण्याची काहीही व्यवस्था झाली नाही. मग दुसरं काय होणार आमचं? आम्ही मनाने फार खचलो व सुन्न बसून राहिलो स्वरूप हॉटेलच्या रूमवर. आता फक्त 140 रुपये उरले होते कारण ते पैसे सापडत नव्हते ना. म्हणून जेव्हा आम्ही ऋतुगंधा हॉटेलचं पेमेंट केलं ना तेव्हा आम्ही 1,000 रुपये आमच्या हँड पर्सेस मधून त्यांना पे केले होते. तर पैशाच्या अभावी आमची सगळी कामं ठप्पच झाली होती. पहिलं काम म्हणजे वानवडीची जागा बघून यायची. दुसरं काम म्हणजे मैत्रिणींनी पैसे दिले होते त्याची आंबा बर्फी घ्यायची होती. आणि तिसरं काम म्हणजे रोलसाठी 9वारी साडी व रेडीमेड ब्लाऊज खरेदी करायचे होते. आणि हे सर्व करून मुंबईला परतण्यासाठी पैसा हवा होता. पण आता काहीच करता येत नव्हतं. म्हणून मग पुढची 15 मिनिटं आम्ही परत दोघींनी पैशाची पाकिटं शोधण्यात वेळ घालवला. नंतरचा अर्धा तास मी पैसे कुठे ठेवले का घरीच विसरलो याबद्दल चर्चा करता करता दोघींची वादावादी झाली. नंतर परत बॅगा शोधून भांडून आम्ही थकलो व दोघी आपापल्या देवांचे धावे करत बसलो. नंतर परत आईने तिची हँडबॅग तपासली निळी. तर तिला तिच्या हँडबॅग तर तिने हँडबॅग तपासली पण तिला काही आढळलं नाही. म्हणून तिने कपडे बाहेर काढले तर तिला 100च्या 2 नोटा सापडल्या कपड्यात. आता 340 रुपये झाले. 4 वाजता आम्ही स्वरूप हॉटेल बाहेर पडलो. कुठे कपड्याचं दुकान उघडं दिसतंय का ते पाहू लागलो. आता रस्त्यावर 2-3 दुकानं उघडलेली दिसत होती. 2-3 चांगली माणसं पण रस्त्यावर फिरताना दिसत होती. ऑफिसमधून घरी जाताना 2-3 बायका पण आम्हाला दिसल्या. विचार केला समोर चितळ्यांच्या दुकानात जाऊन आंबा बर्फीचा दर तरी विचारून यावं. म्हणजे पैसे जर का सापडले तर ते घेऊन येता येईल. म्हणून आम्ही रस्ता क्रॉस केला पण दुकानाचं शटर अर्धवट उघडं दिसलं आणि काचेचं दार बंद दिसत होतं. म्हणून आम्ही परत मागे फिरलो व रस्ता क्रॉस करून परत हॉटेल स्वरूपच्या लाईनीला म्हणजे त्याच्या बाजूला आलो व एका बंद दुकानाच्या बाहेर 2 पायऱ्या होत्या त्यावर बसून राहिलो आपापल्या देवांचे धावे करत. खरं तर पुण्याला निघालो त्याच्या आधीपासूनच मी बापूंचा धावा करायला सुरुवात केली होती. तुम्ही आमच्या बरोबर राहा म्हणून सारखी त्यांना विनवत होते, प्रार्थना करत होते, जप करत होते. तुमच्या जीवावर आम्ही चाललो आहे असं सारखं सांगत होते. पण मधून जपात खंड पडत होता इतकंच. आता तर फास्ट स्पीडने मनातल्या मनात जप चालू केला होता दोघींनी. चितळ्याच्या दुकानाच्या समोरच्या बाजूला आम्ही बसलो होतो. आमच्या रस्त्यावर आता एक चिट पाखरू देखील नव्हते. चितळ्यांच्या बाजूला देखील सासूच होती. आता आम्ही बसलो होतो त्याच्या समोरच्या उजव्या हाताला चितळे बंधू होते व आमच्या डाव्या हाताच्या बाजूला समोरून आमच्या फुटपाथवरून एक माणूस हसऱ्या चेहऱ्याचा
चालत पुढे येताना दिसला. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट घातलेला, डाव्या हातात 5-6 खोकी असलेली पांढरी प्लॅस्टिक बॅग व डाव्या हातातच घड्याळ. मिशी अजिबात नव्हती. माझी नजरानजर झाली तेव्हा ती व्यक्ती पूर्वी ओळख असल्याप्रमाणे हसत हसत ओळख दाखवत माझ्या दिशेने वेगाने चालत आली व माझ्यापाशी येऊन थांबली. मला तिचा चेहरा ओळखीचा वाटला, पण नक्की लक्षात येत नव्हतं. कुठे या व्यक्तीला पाहायला येते. ती व्यक्ती माझ्यापाशी थांबली तशी मी उठून उभी राहिली. तिने मला विचारले, बाळ काय झालं? अशी इथे एकटीच रस्त्यावर का बसून राहिलीस आई बरोबर? मी काही मदत करू का? एक अनोळखी व्यक्ती आणि मला चक्क बाळ म्हणते. म्हणजे ती नक्कीच ओळखीची आहे. मला तर मदतीचा हात हवाच होता. बाळ या शब्दाने मी पार वितळले, विरघळले व पटापट मनातलं सगळं सांगून मोकळे झाले त्या व्यक्तीला. बाजूला आई माझ्या नावाने खडे फोडत बसलीच होती. अगं ती व्यक्ती कोण, कुठली, ना ओळखीची ना पारखीची. बाळ काय म्हटलं तरी बाळा लगेच विरघळलीच आणि सगळं सांगून बसली. अगं आजकाल काय काय ऐकायला मिळतं माहित नाही का तुला? अगं कशी भाळलीस तू याच्यावर? काय जादू केली या माणसाने? कुणाच ठाऊक. 1 ना 2. अगं सगळी कहाणी काय सांगत बसलीस त्याला? तू ओळखतेस का? नाव तरी विचार, पत्ता सांगा म्हणावं, इत्यादी इत्यादी. आईच्या ओरडण्यामुळे मी भानावर आले व मी त्या व्यक्तीला विचारले, तुम्ही कुठे राहता? तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, मुंबईला. तू जिथे राहतेस ना बाळ, तिथेच. मग मी विचारले, तुम्ही इथे कशासाठी आला आहात? तर ती व्यक्ती म्हणाली, काही कामानिमित्त आलो होतो, तर आता आंबाबर्फी घेऊन उद्या परवा मुंबईला जाणार. तर मी आश्चर्याने म्हटलो, आंबाबर्फी? पण चितळ्याचं दुकान तर बंद आहे. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, ते शटर अर्धवट उघडं आहे आणि ते काचेचं दार पण उघडच आहे. ठीक आहे, मी 5 किलो आंबाबर्फी घेऊन आलो. ही बघ प्लॅस्टिकच्या पिशवी. असं म्हणत त्या व्यक्तीने मला प्लॅस्टिक बॅग वर उचलून दाखवली. माझ्या मनाचा खूप गोंधळ उडाला. ती व्यक्ती ओळखीची वाटत होती, पण ओळख पटत नव्हती. नाव विचारण्याचं धाडस होत नव्हतं. एकूण काय माझी मती गुंगत झाली होती. माझ्याच प्रमाणे ती व्यक्ती मुंबईहून आली होती. माझ्याच प्रमाणे 2 दिवसावर काम झाल्यानंतर परत जाणार होती. तसेच मला पण 5 किलो आंबाबर्फी हवी होती. त्या व्यक्तीने आधीच 5 किलो आंबाबर्फी घेऊन ठेवली होती. सगळ्या घटना माझ्या घटनांशी तंतोतंत मिळत्या जुळत्या होत्या. या व्यक्तीला कसं कळलं मी मुंबईला राहते म्हणून? या व्यक्तीला कसं कळलं मी उद्या परवा मुंबईला जाणार आहे म्हणून? हिला कसं कळलं मला 5 किलो आंबाबर्फी घ्यायची आहे म्हणून? सगळंच आश्चर्य. हा माणूस इतका कसा मनकवडा निघावा? हे सगळे विचार एका मिनिटात माझ्या डोळ्यापुढे सरकले. फक्त सांगताना वेळ लागतोय इतकंच. नंतर ती व्यक्ती म्हणाली, मी तुला मदत केली तर तू मला काय देणार बाळ? असं म्हणून तिने 500 रुपयाची नोट शर्टच्या खिशातून काढली व ती व्यक्ती मला म्हणाली, हे घे, तुला पैशाची अडचण आहे ना बाळ, घे हे पैसे, अजिबात संकोच करू नकोस. मी त्या व्यक्तीला विचारले, काका पण मी तुम्हाला पैसे परत कसे करू? मला तर माहित नाही तुम्ही कुठे राहता. शिवाय माझ्या बापूंना आवडणारच नाही मी असे पैसे घेतलेले. ते मला क्षमाच नाही करणार. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, उत्तर सोपं आहे बाळ, तू काळजी करू नकोस. तू शनिवारी उपासना केंद्रात जातेस ना, तिथेच पेटीत पैसे टाक, म्हणजे मला पोचतील. घे. मी म्हटलं नको, मी मुंबईला गेल्यावर विसरून जाईन. तुम्ही रागावू नका.
पण बापू माझी नक्की काहीतरी व्यवस्था करतील. तुम्ही विचारल्याबद्दल थँक्स. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, तुला विश्वास आहे ना बाळ? मी म्हटले हो. परत ती व्यक्ती म्हणाली, बघ अजून नीट विचार कर. मी पैसे नाकारले हे समजल्यावर मग ती व्यक्ती म्हणाली, बरं मी तर तुला मदत केली, आता तू मला काय देणार? मी म्हटलं, तुम्हाला काय पाहिजे ते. मग ती व्यक्ती म्हणाली, बरं मग मी जाऊ? मी मान डोलवली आणि तिच्याकडे त्या व्यक्तीकडे बघत असतानाच तिने डोळे मिचकावले आणि ती व्यक्ती निघून गेली. ती व्यक्ती कुठल्या दिशेने निघून गेली काही आठवत नाही. ती पुढे जाताना कशी दिसली नाही याचंही उत्तर माझ्याकडे नाही. पण खात्रीने सांगते, ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीही नसून प्रत्यक्ष माझे बापूच होते. ती व्यक्ती निघून गेल्यावर मी आईला पण सांगितले ते बापूच होते म्हणून. पण आईचा काही विश्वास बसला नाही. ती म्हणाली, एवढ्याशा कारणासाठी ते कशाला धावतील सगळी कामं सोडून तुझ्याकडे? नंतर आम्ही हॉटेल स्वरूप मध्ये गेलो. कपडे बदलण्यासाठी मी माझी लाल हँडबॅग उघडली व परत बॅगच्या तळाशी हात घातला, ती पैशाची वळकटी आहे का ते बघायला. आणि काय आश्चर्य, वळकटी नसून पूर्ण पैशाचं पाकीट जसंच्या तसं ठेवलेलं दिसलं. मगाशी सगळं शोधून सुद्धा काही हाती लागलं नव्हतं. बॅगा उलट्या करून सुद्धा बघितल्या होत्या तरी पैसे सापडले नाही. म्हणूनच ना ते महागडं हॉटेल सोडलं आम्ही. आणि आता कसं बघा हे पाकीट सापडावं, सगळाच अजब प्रकार. मग त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता आम्ही वानवडीला गेलो. तिथे गेल्यावर कळलं की ही मिलिटरी एरिया आहे, त्यामुळे सगळीकडे निर्जन व सामसूम शुकशुकाट असतो कायम. नंतर रिक्षावाला म्हणाला की ही जागा पिक्चरच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याने मला 2-3 पिक्चर्सची नावं पण सांगितली, मराठी व हिंदी, पण आता माझ्या काही ती लक्षात नाही. तो म्हणाला की जेव्हा शूटिंगचं युनिट येतं तेव्हाच काय ती वर्दळ दिसते गावात, बाकी तशी या गावात राहण्याची काही सोय नाही. नंतर आम्ही हॉटेल स्वरूपवर पोहोचलो व डायरेक्टरना फोन केला. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी शूटिंगच्या बंगल्यावर राहायला या व ते हॉटेल सोडा. दुसऱ्या दिवशी आम्हाला नेण्यासाठी 2-3 मुलं मेटॅडोर करून आली होती. म्हणून आम्ही स्वरूप हॉटेलचं पेमेंट करून हॉटेल सोडलं व डायरेक्टरच्या बंगल्यावर गेलो. तिथे गेल्यावर कळलं की माझा रोल 9 वारी साडीतल्या आजीचा होता. पण माझा बॉयकट बघून माझा रोल बदलण्यात आला. 9 वारी साडीऐवजी ती 5 वारी साडी करून नेसायला लावली व डायलॉग्सही बदलण्यात आले. व अशा तऱ्हेने गोड गुप्पीत मध्ये माझे बॉयकट आजीचे पूर्ण दिवस शूटिंग करून घेतले गेले. व दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 मार्च 2004 ला सकाळी 10च्या एशियाडने मी व आई मुंबईला रवाना झालो. आता एक महत्वाचा मुद्दा मी सांगू इच्छिते. माझ्यासारख्या 4-5 बायकांना या 9 वारी साडीतल्या आजीच्या शूटिंगला बोलावलं होतं वानवडीला व त्यांना पेमेंटही करण्यात आलं होतं, प्रत्येकी ₹2,000. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना पण ही आनंदाची बातमी दिली होती व त्या पिक्चर रिलीज होण्याची वाट बघत होत्या. पण पिक्चर रिलीज झाल्यावर मात्र त्यांना या 9 वारी साडीतल्या आजीच्या रोलमधून, म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही, बॉयकट आजीच्या रोलमधून चक्क काढून टाकण्यात आलं होतं. मला साधा ट्रॅव्हलिंग अलाउन्स देखील दिला गेला नाही. पण बापूंचीच कृपा म्हणून मी अजूनपर्यंत तरी बॉयकट आजी म्हणून पिक्चरमध्ये प्रसिद्ध झाले आहे. आता 2 ठळक मुद्दे इथे नमूद करावेसे वाटतात. पहिला मुद्दा, साई चरितात अध्याय 33 मध्ये
आप्पासाहेब कुलकर्ण्यांची कथा येते. त्यांच्या कथेत आप्पासाहेबांची व फकीररूपी बाबांची जेव्हा नजरानजर होऊन ओळख पटते तेव्हा फकीररूपी बाबा वेगाने चालत येऊन आप्पासाहेबांसमोर थांबतात किंवा उभे राहतात. तसेच माझ्या या अनुभवात सुद्धा बापूरूपी अनोळखी व्यक्तीशी जेव्हा माझी नजरानजर झाली तेव्हा पूर्वी ओळख असल्याप्रमाणे ही व्यक्ती सुद्धा वेगाने चालत आली व माझ्यापाशी येऊन थांबली. दुसरा ठळक महत्वाचा मुद्दा, साई चरिता अध्याय 40 मध्ये देव मामलेदारांची कथा येते. या कथेत देवानी बाबांना होळीच्या दिवशी व्रताच्या उद्यापनासाठी जेवणाचे आमंत्रण दिले होते लेखी स्वरूपात, म्हणजे पत्र लिहून. तेव्हा बाबांनी पण उलट टपालाने देव मामलेदारांना कळवलं होतं की ते दोघा तिघांबरोबर जेवायला येतील व होळीच्या दिवशी भर दुपारी 12 वाजता बाबा संन्याशाच्या वेशात दोघांबरोबर देवांच्या घरी जाऊन जेवून परत येतात. तरीही देवांना त्यात पत्ता लागत नाही. देव वाट बघत बसतात व शेवटी बाबांना पत्र लिहून विचारतात की तुम्ही मला का फसवलं. पण माझ्या अनुभवात मात्र बापू त्यांच्या ओरिजिनल रूपातच आले होते. फक्त त्यांनी मिशी काढली होती व घड्याळ उजव्या हाताऐवजी डाव्या हातात घातले होते इतकंच. पण तरीही मी त्यांना ओळखू शकले नाही. पैसे परत करण्यासाठी जेव्हा मी त्यांना म्हटलं की मला माहिती नाही तुम्ही कुठे राहता, मी पैसे कसे परत करू, तेव्हा त्यांनी खून पण पटवली होती की तू उपासना केंद्रात जातेस ना, तिथे केंद्राच्या पेटीत पैसे टाक म्हणजे मला पोचतील. पण तरीही मी त्यांना ओळखलं नाही. शिवाय जाताना सुद्धा त्यांनी डोळे मिचकावले होते, म्हणजे प्रत्यक्ष घटनास्थळी हजर असल्याची पावती देखील दिली होती. पण तरीही मी त्यांना ओळखू शकले नाही. असं का माझ्या बाबतीत झालं मला माहित नाही. कुठल्या मायेचं आवरण माझ्या डोळ्यापुढे पसरलं होतं खरंच सांगू शकत नाही. पंचपुरुषार्थ उपासनेच्या 3ऱ्या दिवशी देखील बापूने मला डोळे मिचकावून उपासना करते वेळी तिथे हजर असल्याची पावती दिली होती. तर अशा रीतीने बापूंनी माझी पिक्चरमध्ये काम करण्याची इच्छा पूर्ण केली. मी नवीन भक्त असतानाही मी त्यांना चक्क कामाला लावलं होतं. त्याचं त्यांना काही वाटलं नाही, पण त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली व त्यांच्याकडे त्यांनी मला चक्क खेचून घेतले व भक्ती दृढ केले व त्यांच्या चरणी आजपर्यंत तरी ठेवून घेतले आहे. आता 2004 पासून 2016 पर्यंत मला बरेच छोटे मोठे अनुभव बापूंचे आलेले आहेत. मी त्यांची पक्की भक्त एक पायरी चढत मी त्यांची पक्की भक्त झाले आहे व हाच आपला खरा गुरु, त्राता, पिता, सखा, बंधू याची मला पक्की खात्री झाली आहे. शंकेने भरलेले माझे मन आता शांत झाले आहे. हरिओम.